सोलापूर भूकैलासपती ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांचे गुरु श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन महाराजांच्या श्रीशैलम येथील उगादी रथोत्सवानिमित्त येणाऱ्या भक्तगणांसाठी श्री सिद्धेश्वर सेवा संस्था सोलापूर यांच्या वतीने महा अन्नदासोह सेवा दिनांक 14 मार्च ते 19 मार्च 2026 या काळात संपन्न होणार आहे। याचेच औचित्य साधून काल दिनांक 5 रोजी कुंभारवेस येथील श्री सिद्धेश्वर सेवा संस्था यांच्या वतीने अन्नधान्य संकलन महापूजा ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेअबू यांच्या हस्ते करण्यात आले। सदर प्रसंगी स्थायी समिती सभापती सौ रंजिता चाकोते, नगरसेवक अनंत नेता जाधव, प्रवीण दर्गो पाटील, बसवराज केंगणाळकर, विनायक विटकर, शिवाजी वाघमोडे, जगदीश पाटील, श्रीशैल बनशेट्टी, सुधाकर शहाणे, अरुण उमकर, डॉक्टर शैलेश उमरे, साई सुगंधी, गणेश साखरे, गणेश चिंचोळी, शैलेश आमणगी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उगादी उत्सव अध्यक्ष सिद्धाराम येणेगुरे, ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश वाडकर, नंदीध्वज उत्सव अध्यक्ष सोमनाथ नंदुरे, सचिव किरण अक्कलकोटे, कार्याध्यक्ष किसन गर्जे व संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। आमच्या पाठीशी आमच्या सोबत त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असं सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सेवा संस्थेच्या वतीने सन्मान होईल। प्रथमतः ज्यांच्या प्रेरणेनं हा अन्नदासोह आणि जो गेल्या 2000 इकडे तुम्ही नगरसेवक बद्दल विजयजी बाबूराव विनंती करतो आपण या ठिकाणी गिरीश मुंडे या विनामूल्य दूध सहकार्य करतात असे विजयला म्हणते की यापुढेही असंच आमच्या सोबत राहावं। डॉक्टर साहेब सांगत असले की आम्हाला तसेच कार्याध्यक्षपदी किसनजी, त्यानंतर अडकेश्वर ते श्रीशैलम तर मालदार फार कमी आहे या सगळ्या ग्रुपमध्ये। तरी सुद्धा नाही, तुमचा हात मोठा मला माहित आहे, तरी सुद्धा सगळे मिळून सोलापूरच्या या लोकांकडून, सोलापूरच्या भक्तांकडून जे गोळा केलं जातं ती काय साधी खायची गोष्ट नाही आहे। इतके पैसे गोळा करावे लागते की त्याला मोजदाद नाही आहे। आणि नुसतं पहिल्या ती स्वतःच 70-75-80 लोकांचा स्टाफ जो तिथं सेवा करणार आहे, जो तिथं स्वयंपाक करणार आहे, जो तिथं राबणार आहे, पहिल्या त्या 75-100 लोकांचं रोजचं 3 टाईमचं जेवण आणि मग त्याच्यानंतर तिथं दासोला जेवायला आलेल्या लोकांचं जेवण। खरं तर हे सगळं इथनं गोळा करून घेऊन जाणे म्हणजे मी 2दा सांगायला, 3दा सांगायला की हे काय थोडक्या गप्पा नाही आहे। मी इथं उपस्थित असलेल्यांनाही सांगतो आणि संयोजकालाही सांगतो की एका दुसरा दिवस जर आम्हाला तुम्ही दिलात, आमच्याबरोबर जर तुम्ही आलात तर आणखी किती जास्त याला हातभार लावता येईल तेवढा हातभार आम्ही तुम्हाला लावून देऊ। सोलापुरात अनेक लोक आहेत ज्यांना अशा कार्यक्रमांमध्ये वर्गणी द्यायला किंवा देणगी द्यायला ज्याला आनंद वाटतो, असे लोक आहेत। आणि ते लोक फक्त त्यांचं म्हणणं एवढंच असतं की आम्ही दिलेले पैसे खरोखरच सत्कारणी लागले पाहिजेत आणि त्याचा विनियोग योग्य झाला पाहिजे। आणि इथं जे चाललेलं आहे हे ज्या वेळेस त्यांना कळलं, याच वर्षी फक्त तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल, पुढच्या वर्षी आमच्याबरोबर यायची गरज नाही, ते स्वतःहून तुमच्यापर्यंत येतील। याची सोलापूरकरांची ही एक मोठी मानसिकता आहे। अशा या मंडळाला शिवारू मंगल कार्यालयाच्या माध्यमातून असू दे किंवा आणखी कुठल्या
इतर काय कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी काय खालीचा वाटा असेल तो मला कधीही सांगा, मी तो उचलायला तयार आहे. मला इथं बोलवला, सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद. सिद्धेश्वर सेवा संस्थेतर्फे जो भक्ताकडून अन्न देण्यात दिला, त्या अन्न धान्याचं फोटोची पूजा करण्याची मला आपण सर्वांनी संधी दिला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा पहिला आभार मानतो. मी या कार्यक्रमात उपस्थित असलेले नूतन नगरसेवक जगदीश पाटील असतील, शिक्षण पंचायती असतील, या संस्थेचे सर्व सिद्धू शेट्टी सगळे म्हणजे गुरु वाडकर 2024 साली एक होतो ना भविष्य असं आमची एक मोठी यात्रा झाली. आणि ही यात्रा मी म्हणलं याच्या पुढे वेळ करता महागाई होत नाही, एवढी मोठी यात्रा झाली. हे सर्व टीम माझ्याकडे येऊन बसले, ह्या वर्षातून 5 काड्या काढायचं म्हणलं. आणि म्हणलं ही साधी गोष्ट नाही, 5 काड्या काढायची, खर्च आहे, काय करता, लय अवघड आहे म्हणलं. आपण तुम्ही फक्त हो म्हणा, फक्त मी हो म्हणा. म्हणलं बा 96ला सगळं बघितलो, काय काय त्रास झालाय, मला फार अनुभव, तुम्ही अजून नवीन आहात म्हणलं. मी इथं मी जत्रा करतो 96, तुम्ही फक्त आपण हो म्हणा. मी म्हणलं एक काम करू, मी त्यांना काय म्हणलं, तुम्हाला एक 18 सभा नदीवर तुम्ही या सर्वांशी एकदम संपर्क साधा. पहिला तुम्ही सगळं त्यांचाच एकदा एक हे घ्या, परवानगी. त्यांनी सगळ्यांकडे मिटिंग घेतली, मला मिटिंग नाही, मला त्या मिटिंगचा व्हिडिओ कॉल पाहिजे म्हणलं. उगाच जाऊन तसं चालत नाही म्हणलं. जाऊन आले, मला नाही सापडा सांगितल्याप्रमाणे सगळं तयार झालं.